काय करायचं, समोर कटी ओपन केल्यानंतर समोर विंडोज येते, त्याच्यामध्ये स्टार्ट, मेकॅनिकल डिझाईन, स्केचर, प्लेन सिलेक्ट करायचा, XY प्लेन. प्लेन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला समोर जी काय आपण 2D मध्ये डायग्राम ड्रॉ करतोय त्याचे सगळे तुम्हाला काय दिसतील, टूल बार दिसतील समोर. ठीक आहे. तर ड्रॉ करते, व्यवस्थित लक्ष द्या फक्त. वी हॅव टू यूज फॉर दॅट काय, लाईन. ठीक आहे, लाईन यूज करूयात. त्याच्या ओरिजिन पासून ड्रॉ करते लाईन. आपल्याला किती डिस्टन्स दिले हे मॅटर करत नाहीये आता सध्या, बरं का. त्याच्यामध्ये आपल्याला कशामध्ये दिलेलं, तर इंचेस मध्ये दिलेलं होतं. आपण MM मध्ये काढणार आहोत. मी अंदाजे घेते इथं, तर तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. तर याच्यात खालच्या लाईनला डायमेन्शन मस्त, थोडं प्रॉब्लेम. खालची लाईन किती, 120. ठीक आहे, 120 ची टोटल लाईन घेते मी. दिसतंय आता. ठीक आहे. तर साइडची लाईन आहे, इथून जे डिस्टन्स आहे, व्हर्टिकल लाईन दिलेली आहे त्यांनी. तर व्हर्टिकल लाईनला काय डिस्टन्स आहे, तर 20 डिस्टन्स आहे. लक्ष द्या व्यवस्थित, 20 डिस्टन्स आहे. ओके. तर डिस्टन्स टाकून घेऊयात, किती, 20. ओके. त्याच्यानंतर इकडच्या साईडला काय दिलेलं आहे, एक व्हर्टिकल लाईन दिली बघा. याच्या एंडला, या लाईनच्या एंडला काय दिलेलं आहे, तर एक व्हर्टिकल लाईन दिलेलं आहे. ड्रॉ करूयात आपण लाईन. लाईन घ्यायची, कमांड वापरायची. ठीक आहे. एक व्हर्टिकल लाईन आहे, त्याचं डिस्टन्स किती आहे, तर 80 डिस्टन्स आहे. ओके, 80. त्याच्यानंतर परत हॉरिझॉन्टल लाईन आहे, मध्ये कोणी बोलू नका, हॉरिझॉन्टल लाईन आहे. ठीक आहे. तर डिस्टन्स किती आहे त्याचं, 30 डिस्टन्स आहे. किती, 30. ओके. त्यांनी काय केलेलं आहे, 80 डिस्टन्स वरतीच एक काय केलेलं आहे, तर एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे इथं. ठीक आहे. पण त्याला डिस्टन्स आहे किती बघा, एक सर्कल आहे इथंच आणि आणखी एक सर्कल आहे. तो दुसरा सर्कल जो काढलेला आहे तो कुठल्या ह्याला टँजंट व्हायला नकोय, ऑटोमॅटिक. तर त्याच्यासाठी काय करूयात, तर छोटं सर्कल ड्रॉ करूया. ठीक आहे. हे सर्कल आणि हे सर्कल काय पाहिजे, तर आपल्याला कोइन्साइड. काय केलं मी, हे सर्कल आणि हे इथलं लाईन जी होती ती कोइन्साइड पाहिजे होती. टँजंट पाहिजे होतं का, नव्हतं. दुसरं सर्कल असतं तर मग काय म्हटलं असतं, तर आपण टँजंट करूया म्हटलं असतं. ठीक आहे. तर इकडे लक्ष द्या, काय केलं मी, लक्षात आलं ना. मी काय केलं, सर्कल सिलेक्ट केलं आणि या लाईनचा एंड पॉइंट सिलेक्ट केला आणि डायलॉग बॉक्स मध्ये काय केलं, तर कोइन्साइड म्हटलं. त्याच्यानंतर काय झालं, तर ते दोन जे पार्ट आहेत ते काय झाले, कोइन्साइड झालेत. ओके. तर आपल्याला त्याचं डायमेन्शन देऊन घ्यायचंय. ठीक आहे. या सर्कलला डायमीटर किती आहे, 60 डायमीटर आहे. ओके, डायमीटर 60. ठीक आहे. आतल्या सर्कलचं डायमीटर किती आहे, तर इथं 40 आहे. ओके. त्याच्यानंतर काय हो, तर इकडं ही या साईडला, सर्कलच्या या साईडला काय दिलेलं आहे, तर एक टँजंट लाईन दिली. काय दिले, टँजंट लाईन दिली. ओके. तर ती मी बाय टँजंट म्हणून पण घेऊ शकते किंवा इथून लाईन पण ड्रॉ करू शकते. पण ती लाईन काय येणार आहे, तर हॉरिझॉन्टल. हे बघा,
लाईन ड्रॉ करून घेऊ शकतो. तर त्याची इथं काय आहे, आता नंतर इथे एक सर्कल दिलेला आहे, टाकलेला आहे. रेडियस त्याची किती आहे, R10 आहे. ओके, तर हे नको असलेल्या भागचं सर्कल काय करूयात, अगोदर ट्रिम करून घेऊयात. थोडस डिस्टन्स खाली वाढवावं लागेल. इथं काय एक सर्कल दिलेलं आहे, त्याचं रेडियस किती 10 आहे. टेंजंट असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता दुसरी लाईन सिलेक्ट करायची कंट्रोल की प्रेस करून आणि ह्याला टेंजंट करून घ्यायचं सर्कल जे आपण काढलेलं आहे ते. ठीक आहे, झूम करून घेऊयात, म्हणजे अनवॉन्टेड पार्ट जो आहे तो आपल्याला काय करता येतो, तो रिमूव्ह करता येतो. ठीक आहे, हा पार्ट काही नकोय आपल्याला, इथलं लाईन म्हणजे ट्रिम करूया. ठीक आहे, नको असलेला पार्ट काय केलं तर आपण ट्रिम करून घेतला. त्याच पद्धतीने या साईडला पण काय करायचं आपल्याला, एक R10 रेडियस 10 असलेलं काय करायचं तर सर्कल ड्रॉ करून घ्यायचंय. ओके, त्याच्यासाठी तुम्ही झूम करू शकता आणि ही पॅन कमांड जी आहे त्याला काय करायचंय, कर्सर प्रेस करून पकडायचंय त्याला आणि तो जिकडं हे करायचं आहे आपल्याला घेऊन जायचंय तिकडं त्या सर्कलनी त्या पॅन कमांड थ्रू आपण काय करू शकतो तर मूव्ह करू शकतो. ठीक आहे, एक सर्कल ड्रॉ करूयात. रेडियस किती दिले त्याची तर R10 आहे. R10 आहे म्हणजे डायमीटर किती असणार आहे, 20 असणार आहे. दोन टँजंट करून घेऊयात. काय म्हणलं ते? हा, ऑडिओ चालू करू नका कोणीही. समोर दिसतंय तुम्हाला लाईन नको आपण काय करतो तर रिमूव्ह करतोय, तर ते दिसत नाहीये. तर त्याच्यासाठी काय करणार आहोत तर इकडं झूम करणार आहोत. ओके, विथ द हेल्प ऑफ ट्रिम कमांड वी हॅव टू इरेज इट. कोणाचं चालू आहे ऑडिओ, इकडं रेकॉर्डिंग होतंय बर का. कोण आहे बघा जरा. कोण आहे? ते. काय केलं आपण, ड्रॉ केला. काय केलं, सर्कल ड्रॉ करण्याच्या ऐवजी काय केलं, कॉर्नर सिलेक्ट केला. ऑपरेशन टूल बार मध्ये आहे, कॉर्नर सिलेक्ट करून काय केलं तर दोन सर्कल आणि जी लाईन ड्रॉ केलेली आहे ते सिलेक्ट करून काय केलं, आपल्याला दोन पॉइंट्स काय केले सिलेक्ट केले आणि त्याच्यानुसार आपण काय केलं, आर जे किती आहे त्याचं 10 म्हणजे रेडियस किती आहे 10 आहे, ती काय केली आपण काढली इकडं. ठीक आहे, असा कंपोनंट हा तयार झालेला आहे. सोप्पा कंपोनंट आहे, कॉम्प्लेक्स होता पण तुम्हाला एक्झरसाइजला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, कशामध्ये मॅन्युअल मध्ये. ठीक आहे,
तर नेक्स्ट कॉम्पोनंट घेऊयात आपण. समजलं कुणाला काय डाऊट? हा, कुणाला काय डाऊट होतं का याच्यामध्ये? लास्ट लेक्चरला काढलेला होता जो कॉम्पोनंट होता कॉम्प्लेक्स कॉम्पोनंट, त्याच्यापेक्षा पण हा एक्झरसाइजचा जो आहे तो इझी आहे. ठीक आहे. हा, ऑडिओ चालू करू नका. बघ किती सांगतोय ओएस कोड चांगले कॉम्पोनंट जो आहे नेक्स्ट कॉम्पोनंटची टोटल लेंथ किती आहे सांगा. हा, मुळे सांगा. टोटल लेंथ किती दिली तिथं? 215 म्हणजे 215 आहे. बरोबर, 215. ठीक आहे. त्याच्यानंतर हाईट किती दिली हो? टोटल हाईट किती? 110 आहे. पण आपल्याला 110 ती नकोय, आपल्याला इथली हाईट पाहिजे. या कॉर्नरची जी हाईट आहे आपली किती आहे त्या लाईनची? 30. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडची पण किती असणार आहे? 30च असणार आहे. किती डिस्टन्स देऊन घेऊयात. किती डिस्टन्स आहे? तर 30 आहे. ओके. त्याच्यानंतर काय केले त्यांनी? किती डिस्टन्स दिले होते? इथून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. बरोबर आहे. कर्सर कडे लक्ष द्या व्यवस्थित. इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याचं डिस्टन्स किती दिलंय सांगताय कोण? किती डिस्टन्स आहे बघा मुळे? डिस्टन्स किती आहे त्याचं? किती येते? 25 तिथं आहे, खाली आहे 25. पण इथून इकडे किती आहे दिलेलं? किती येते? 90. बघितलं व्यवस्थित? किती आहे देशमुख? 90. बरोबर आहे का? 25 आणि 65 किती झाले? 90. बरोबर ना? ठीक आहे. नंतर काय केलेलं आहे तर इथं लाईन ड्रॉ केलेलं आहे. काय केलेलं याच्या एंडला काय केलेलं आहे तर व्हर्टिकल लाईन एक ड्रॉ केलेलं आहे. त्याचं डिस्टन्स आपण देऊयात, टोटल देऊयात. ते किती आहे कोण सांगू शकते का नाही? ठीक आहे, एक मिनिट थांबा. लाईन घेऊयात आणि इकडून जे लाईन दिलेलं आहे किती डिस्टन्स आहे ते सर्कल ड्रॉ केलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करूयात, लाईनच्या ऐवजी ऍक्सिस सिलेक्ट करूयात. ओके, सॉरी. इथे एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे त्यांनी. बरोबर आहे, ऍक्सिस वरती. बरोबर आहे ना? नंतर ट्रिम केलेलं आहे ते नंतर आपण करू शकतोय, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. सर्कल कितीच आहे? डायमेन्शन किती आहे त्याचं सर्कलचं? 50. डायमीटर आहे ना? डायमीटर आहे का काय रेडियस आहे का? तसं मेन्शन केलेलं नाहीये तिथं. नाही केलं मेन्शन. बरं, आपण 30 घेऊयात म्हणजे डायमीटर नको आहे तेच घेऊयात. 50. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. याच्या सेंटर पासून ते खालच्या व्हर्टिकल लाईन पर्यंतच डिस्टन्स दिलंय बघा आपल्याला. किती हो? 1 मिनिट. माऊस आणि सर्कल व्यवस्थित चालू. त्या सर्कलचं काय सेंटर पॉइंट आणि ओरिजिनचा सेंटर पॉइंट घ्यायचा. कुठला? ओरिजिनचा सेंटर पॉइंट. त्याच्यामध्ये डिस्टन्स किती दिले त्यांनी? 1 110 आहे ना? बरोबर आहे की? नंतर काय हो?
तर या सर्कलला एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे साईडला, बरोबर आहे. त्याच्या अगोदर काय करूयात, एक लाईन ड्रॉ करूयात आपण इकडून. लाईन ड्रॉ केलेली आहे त्यांनी, बरोबर आहे. आणि त्या लाईन वरती एक काय केलेलं आहे, सर्कल ड्रॉ केलेलं आहे, बरोबर आहे. किती आहे त्याचं रेडियस, सर्कलची रेडियस किती. ठीक आहे, मेन्शन नाही केलेलं आहे. डायमीटर आहे का रेडियस काय मेन्शन केलेलं नाही. आय थिंक रेडियस असा असावे, रेडियस. तर इथं 12 करूयात. रेडियस याची पण किती 15 ना. ठीक आहे, आलं लक्षात इथं. तर तो नको असलेला भाग काय करायचा, तर ट्रिम करायचंय. ते करूयात आपण. त्याच्या अगोदर काय इकडं एक सर्कल दिलेलं आहे, डिस्टन्स द्यायचं राहिले का, किती आहे डिस्टन्स. इथे एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे त्यांनी ना इथं. ते किती हाईट आहे, हाईट चुकलेली आहे द्यायला आपल्याला, बरोबर आहे. कारण की इथं एक मध्येच काढलेलं आहे सर्कल. किती आहे बघा त्याची हाईट, बघा किती आहे त्याची. सेंटर पॉइंट मधूनच जात आहे आय थिंक ते सर्कल. बघा त्याचं तोपर्यंत किती आहे बघा. ठीक आहे, त्याचं रेडियस किती आहे बघा खालच्या ह्याचं. वरचं जेवढं आहे तेवढंच खालचं असणार आहे, बरोबर आहे. 15च असणार आहे. वरती 15 आहे म्हणजे खाली पण 15च असणार आहे ऑब्विसली. ठीक आहे, पण त्याची हाईट किती आहे हो, हाईट काय दिली का. डिस्टन्स इथं काय दुसरं दिसतंय का तुम्हाला कुठलं. ते 15 सोडून दिलं, ते 15 सोडलं आणि मध्ये 15 सोडलं, तर टोटल हाईट किती होती 30. आणि 30 मध्ये 2 डॉट दिलेत, लाईन दिलेत, त्याचं डिस्टन्स किती होतंय बघा बरं. हा, किती होतंय, मुळे किती होतंय, कोरडे किती होतंय, डिस्टन्स किती होतंय. आपल्याला डिस्टन्स द्यावं लागेल ना इथून. खालच्या सर्कलचा सेंटर ते वरच्या सर्कलचा सेंटर 110 मॅडम डिस्टन्स आहे. टोटल ना. हा, 100 म्हणजे हे डिस्टन्स इथलं डिलीट करायचं. काहीतरी चुकतंय हो, कारण बघा ना आता हे याच्यावरती आलं 110 दिलं तर, पण या लाईन वरती यायला नकोय ना, ते खाली यायला पाहिजे. काय चुकतंय, आपण जास्त देऊयात का डिस्टन्स. मग डिस्टन्स जास्त देऊ का डबल रिपीट काढू. किती दिलं 150 दिले. ठीक आहे, लाईन ड्रॉ करून घेऊयात सर्कलच्या साइडून. लक्ष द्या व्यवस्थित. तिथं काय केलेलं आहे त्यांनी परत अजून R15चं रेडियस काढलेलं आहे तिथं. आपण कॉर्नरने जॉईन करून घेऊयात. किती हो 15 म्हणजे 15 आहे. इकडं पण आहे आणि या साईडला पण दिलेले. ट्रिम झालं, ते ऑटोमॅटिक ट्रिम होते. लाईन जॉईन करून ये, ते ट्रिम झालेलं आहे त्याच्यामुळे.
कॉर्नर यूज करायचा, फर्स्ट लाईन सिलेक्ट करायची आणि सेकंड लाईन सिलेक्ट करून किती आहे रेडियस किती आहे त्याची 15 आहे ना 15. ठीक आहे. आतलं सर्कल ट्रिम करायचं राहिलेलं आहे. आता या साईडला काय 26 चा काय करूयात कॉर्नरच घेऊयात. इकडे पण सर्कल पण ड्रॉ करू शकतोय, काय प्रॉब्लेम येत नाहीये. कितीच आहे 25 आहे का 26 आहे 25. ठीक आहे. अजून काय राहिलेलं इथे एक सर्कल ड्रॉ केलेलं त्यांनी सेंटरला. ते सर्कल आहे ते कितीच आहे ते रेडियस किती आहे त्याची 25. काहीतरी चुकते का आय थिंक डायमीटर असणार आहे मग 25 मला खूपच कमी होणार आहे. म्हणजे आतलं बाहेरचं सर्कल आहे कितीचं आपण हे कितीचं ड्रॉ केलेलं आहे 15चं ड्रॉ केलेलं आहे. म्हणजे हे कितीचं असावं 12चं असावं बरोबर. त्याच्या आतमध्ये बसतंय म्हणजे किती 12.5. ठीक आहे. आणि सेंटर पासून किती डिस्टन्स आहे त्याचं या लाईन पासून ते या लाईन पर्यंत डिस्टन्स किती 15 बरोबर 15. आता राहिलं काय राहिलं आता एक सर्कल राहिलंय किती आहे त्याचं डायमीटर बघा बरं. रेडियस घ्यावी लागेल. ठीक आहे. हे दोन्ही काय करूयात टँजंट करून घेऊयात अगोदर आणि नंतर त्याला डिस्टन्स देऊयात. डिस्टन्स द्यायचं राहिलेलं आहे सर्कलला किती आहे रेडियस किती दिले त्यांनी 60 आहे ना. काहीतरी प्रॉब्लेम येतो मग डायमीटर असं असणार त्याचं 60 मग खूपच लहान होते ते 60 म्हणजे आर किती असणार आहे 30. काहीतरी चुकतंय मग जे आहे ते राहू द्या. डायमेन्शनच चुकीचे आहेत तिथं सगळे ट्रिम करून घेऊयात. इथलं डायमेन्शन काय आहे बघा बरं. इथलं या सर्कलच्या पॉइंट पासून ते हेच डायमेन्शन किती आहे बघा मग बरोबर येईल पार्ट नाहीतर चुकतोय हा. हा बघा हाफ सर्कल आहे ना ते चुकलं बघा ते. एक मिनिट हे काय सर्कल आहे ते ट्रिम करायचंय. ठीक आहे. आणि इकडचं सर्कल पण ट्रिम करायचंय खालच्या साईडून पण त्याचं सेंटर पॉइंट चुकलेलं आहे. येते का लक्षात सेंटर पॉइंट त्याचा गेलेला आहे आणि त्याचं डिस्टन्स किती दिलेलं आहे हो ह्या सेंटर पासून इकडं डिस्टन्स 100 वरती येतो. ठीक आहे. तर आपण न्यू सर्कल काढून घेऊयात. लाईन वरतीच आहे ते सर्कल आणि त्याला डिस्टन्स किती आहे हो या सेंटर पासून ते त्याच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स किती 100 आहे बरोबर. राईट क्लिक करायचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स सिलेक्ट करायचं आणि 100. इकडं काय राहिलं अजून काय चुकलं का आपलं डायमीटर द्यायचं राहिलं ह्याचं ना R12 आहे. मग पण खूप मोठं होतंय मग खालची आपल्याला जे टोटल आहे ते काय करावं लागेल वाढवावं लागेल. मग हा बोला की सर्कलच्या सेंटर पासून 25 mm तिकडं ठीक आहे. इथून दिले इथपर्यंत नाही वरच्या वरच ड्रॉ केलेलं आता डायमेन्शन दिले इथं त्या नाही आता डायमेन्शन दिले
इथं हा तिथून इकडे इथून इकडं नाही इकडे हम्म. 25. इथून इकडं 25 आहे का? हा बर ठीक. या लाईनचं इथं 25 आहे बरोबर, असंच का? हो 25. मग ते इकडच्या साईडला जात आहे ना, चुकतंय ना हो. काय चुकले बघा, डिस्टन्स ते डिस्टन्स चुकले का देताना त्यांनी डायग्राम चुकीच दिली. सेंटर पासून ते 100 घेतलेलं. हा, कारण आपण काढते पण बरोबर काढलेले, चुकीचं नकोय ना, हे काहीतरी चुकलेलं आहे. त्यांनी देताना डायमेन्शनच चुकीचे दिलेले. ठीक आहे, इथे चेंज करते, नो प्रॉब्लेम. चेंज करूयात आपण, काय त्याला ऍडजस्ट करावं लागणार आहे. हे पण ट्रिम करूयात भाग. आता काय राहिलेलं, एक सर्कल काढायचं, ड्रॉ करायचं राहिलेलं. ते डायमेन्शन पूर्ण चुकीचे दिलेले. कुणाकडे ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ना, त्यांनी काढून बघा हे चुकीचं आहे का कसं आहे ते, आणि सांगा परत मला. त्याला काय करायचं, टँजंट करून घ्यायचंय. किती दिलेलं ह्याची रेडियस? रेडियस किती दिलेली अगोदर? 60 आहे का? सर्कल आणि इथला पॉइंट सिलेक्ट करायचा आपण. आणि नंतर या सर्कलचा पॉइंट, एंड पॉइंट, आणि हे सर्कल सिलेक्ट करून कोइन्साइड म्हणायचं. ठीक आहे, आणि ट्रिम करायचं राहिलेला जो पार्ट आहे तो. ठीक आहे, काढलाय, बरोबर काढलाय, पण काय झालेलं आहे, डिस्टन्स त्यांनी देताना काय आय थिंक चुकीचं पण प्रिंट होऊ शकतं. हे बघा इथं कसा कर्व आलेला आहे, चुकलेलं आहे ना हे, मग काहीतरी डिस्टन्स कुठेतरी चुकते. ठीक आहे, चेंजेस करूयात आपण. जास्त द्यावं लागते का? 70 दिले तर इकडे प्रॉब्लेम येतोय. फाईव्ह देऊयात, नाही होते. नाहीये, ठीक आहे असं राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. डिस्टन्स चुकलेलं आहे त्याच्यामुळे होते ते तसं. ठीक आहे, कोणाला काय डाऊट ह्याच्यामध्ये?